सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत श्री विनायक दामोदर सावरकर यांची माझी जन्मठेप हे आत्मचरित्र. त्यातला उत्तरार्ध आणि प्रकरण 7 आपण वाचतोय. मागच्या भागामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की जेल कमिशनच्या समोर त्यांनी काही गोष्टी सांगायचं ठरवलं आणि त्यातल्या संभाषणाचे 1-2 चुटके ते आज आपल्याला सांगणार होते. तर ते वाचून दाखवते. राजबंदीवानांवर झालेल्या अनेक अत्याचारांची कर्मकथा जी या पुस्तकात येथवर वर्णिलीच आहे, ती वर्णित असता भानसिंगाच्या मारहाणीची माहिती आम्ही सांगितली. तेव्हा त्या संभाषणात अधिकाऱ्यांचा पक्ष गोऱ्या सभासदांहूनही उद्धटपणे आणि रागारागाने समर्थन करणारा एक हिंदी सभासद म्हणाला, पण भानसिंगाच्या अंगावरचे घाव मारहाणीनेच पडले हे तुम्हाला कशावरून वाटते? मी म्हटलं, ते आपोआप पडले हे गृहीत धरता येईना म्हणून. कारामंडळातील अन्य सभासद, तो जिना उतरत असताना भोवळ येऊन पडला, त्याने ते घाव पडले होते. तुम्ही मारहाणीच्या वेळी समक्ष नव्हता ना, मग ऐकीव माहिती कुचकामाची. मी, पण भानसिंग आपण म्हणता तसा जिन्यावरून पडला तेव्हा आपण स्वतः तिथे होतात का? नाही. तर मग आपणासही ही ऐकीव माहितीच कोणीतरी कळवली, मग तीही कुचकामाचीच. केवळ माझ्या माहितीपेक्षा ती अधिक अविश्वसनीय. कारण ती घटना घडताना आपण एका समुद्राआड हिंदुस्थानात होता आणि मी हा एका भिंतीआड इथे होतो. मी ते ओरडणे, मारो मारो इत्यादी आवाजांची आणि धावपळीची गडबड प्रत्यक्ष ऐकली आणि पाहिली आणि अगदी तेथे असणाऱ्या अनेक मनुष्यांनी एका 5 मिनिटाच्या आत मला ती घटना सांगितली. सभासद, आम्हास अधिकाऱ्यांनी माहिती दिली. मी आणि मला त्या प्रसंगी उपस्थित असलेल्या राजबंदींनी दिली. ते राजबंदी अधिकाऱ्यांहून कमी विश्वसनीय आहेत असं मला वाटत नाही. येथील कारागारांचे खालचे अधिकारीच कागळी करणारे असल्याने ते घटना विकृत करून सांगणं अधिक संभवनीय आहे आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी स्वतः नव्हते. त्या व्यतिरिक्त मी भानसिंगाचे अंगावर छडीचा वळ रुग्णालयात स्वतः पाहिला होता. नंतर माझ्या मतासंबंधी आडून चर्चा करत एकजण म्हणाला, पण तुम्हाला कारागाराबाहेर सोडलं तर तुम्ही काय करणार? दुसरा सभासद मी उत्तर देण्यापूर्वीच उपरोधिक हसून म्हणाला, राजद्रोह फैलावण्याचे काम पुन्हा सुरू करणार. मी म्हटलं, तुम्ही स्वतःला अंतरज्ञ समजता असं दिसतं. नाहीतर माझे मनात काय ते तुम्हीच सांगण्यासाठी पुढे झाला नसता. बरं, समजा तुम्ही म्हणता तसे राजद्रोह फैलावण्याचे काम मी पुन्हा सुरू केले तर मला तुम्ही पुन्हा धरू शकाल. पुढे कोणी चोरी करीन म्हणून आज त्याने तसं काही केलेलं नसतानाही त्या कारागारात कोणास त्याचे इतर साथीदारांकडून आणि तुमच्याच नियमाविरुद्ध त्यास डांबून टाकाल का काय? तुमच्या नियमांच्या आधारेच मला कारागाराबाहेर सोडणं अन्यायी आहे. माझ्यावर गेल्या 5 वर्षात एकही घटना झाला नाही. माझ्याहून तुरुंग तोडून पळून जाण्यासारखे अपराध ज्यांनी केले ते देखील तुम्ही कारागारात 1 वर्षाहून अधिक काळ डांबून ठेवीत नाही. कारागाराचीच काय गोष्ट, पण हिंदुस्थानातही मला जर मुक्तपणे सोडण्यात आले तर तिथेही मी ठरलेल्या अटी प्रामाणिकपणे पाळीन. राजकारण करू देत नसाल तर इतर दिशेने देशाची आणि मानवजातीची सेवा करेन. हित करण्यास झटेल. बरं, मी ते वचन मोडले तर आपणास पुन्हा जन्मठेपीवर धाडता येईल. आपला निर्बंध आणि शक्ती इतकी सूक्ष्म, प्रबळ आणि सर्वसाक्षी आहेच. सभासद, तसे म्हणता येईलच असं नाही. कारण तुम्ही निर्बंधाच्या कक्षेत न आलेत म्हणजे निर्बंध मोडीत नव्हतेच असे नाही सिद्ध होत. राजद्रोहाचे खटल्यात सापडले गेला नाहीत तरी तुम्ही राजद्रोह केला नसेल असंच नाही म्हणता येणार. मी, आणि केलाच असंही नाही म्हणता येणार. जोपर्यंत कोणास चोरी करताना धरलं नाही किंवा नैबंधिक संबंध आलेला नाही तोवर कोणासच चोर म्हणून म्हणण्याचा आपणास अधिकार नाही. ती स्थिती राजद्रोहाची. मी माझी मते गव्हर्नर जनरलपर्यंत अनेक वेळा कळवली आहेत. वैध उपायांनी म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल उपायांनी या मिळणाऱ्या सुधारणात थोडे बहुत सार्वजनिक राजकीय हित साध्य होईल. ते मी साधते का हा प्रयत्न त्याच वैध मार्गाने करू इच्छितो. जर सुधारणांचा तसा उपयोग होत गेला आणि त्याने पुढील सुधारणांचा मार्ग मोकळा झाला तर कोणताही राज्यक्रांतिकारक हा वैध आणि शांतीच्या मार्गानेच देशहित साधण्यास झटू इच्छील. राजा
जाणून बुजून रक्तपातास आणि प्राणघातास मनुष्य प्रवृत्त होण्याइतका स्वतःचे जीवास कंटाळलेला नसतो. आम्हास निरुपाय वाटला तेव्हा तो भयंकर मार्ग चोखाळला. हौस होती म्हणून नव्हे. बरं, राजकारणात मुळीच एका ठराविक अवधीपर्यंत पडणार नाही असंही मी लेखी वचन देण्यास सिद्ध आहे. मीच काय, माझे इतर स्नेही देतील तेव्हा अशा अटींवर तरी या आम्हा राजबंदीवानांची मुक्तता व्हावी. राजकारणाव्यतिरिक्त मार्गेही आम्ही पुष्कळ लोकसेवा आणि साहित्यसेवा करू शकू. तीही का बंद करता? हे इतकं प्रामाणिक, शूर आणि स्वार्थत्यागी आत्मे आणि शक्ती या दगडी भिंतीआड व्यर्थ का राहू देता? आयर्लंडच्या बंडखोरास 10 सोडलं आणि त्यांनी 10 अटी मोडल्या तरी पुन्हा त्यांनी वचन देताच 11वी संधी तुम्ही दिलीत. मग आमच्यावर एकदा तरी विश्वास टाकून का पाहू नये? एक संधी तरी आम्हास का देऊ नये? या सुरात 1.5 तास संभाषण झालं. अंदमानातील कारासंस्थेचे सर्व भयंकर स्वरूप आणि जंगलकाम, रबरकाम इत्यादी कामात बंदींचे होणारे असह्य पीडन यांची कहाणी सांगितली. ती या ग्रंथात दिलेलीच आहे म्हणून विरुक्ती नको. त्याचप्रमाणे एकंदर दंडविज्ञान आणि शिक्षाविज्ञान म्हणजे क्रिमिनल लॉ अँड पेनॉलॉजी यांचे मूळ ध्येय आणि व्यवहार कसा असावा आणि आहे, तसंच कारासंस्थेचे इंग्लंडातील बोस्टल संस्थेपासून तो अमेरिका इत्यादी ठिकाणच्या नव्या नव्या प्रयोगाविषयी आमच्याशी कारामंडळाने चर्चा केली. नंतर त्याचा सुसंगत सारांश एका आवेदनपत्रात लेखी धाडावयास सांगून ते मंडळ गेले. आमच्याप्रमाणेच राजबंदीवानातील आणखी 2-4 अर्ज त्यांनी मागवले होते. बाहेरही जिल्ह्यातून आमच्या ठराविक पद्धतीच्या भाषेने निरनिराळ्या पुढारी बंदींनी आवेदनपत्रे धाडली. अर्थातच त्यास त्यांच्यापुरतीच चर्चा करता आली. राजबंदीवानातील 1-2 आवेदनपत्रे अगदी निर्भीड होती. सर्वांची मागणी एकमुखीच होती. अंदमानाची वसाहत आहे तशी न चालवता तत्काळ बंद करावी असा जिकडून तिकडून आवाज उठला. बहुतेक तर अंदमानाची बंदिवान वसाहत अमुलातच बंद करावी अशी मागणी करू लागले. हिंदुस्थानच्या पत्रातून अर्थातच अंदमानाचा छळ बंद करण्यास ती वसाहतच बंद केली पाहिजे असा गवगवा झाला. बंगालीत प्रमुख लेख असेच आले, कारण वसाहतच बंद करणे आणि वसाहतीचे ते स्वरूप बदलणे यातील फरक, तिकडची बारीक माहिती किंवा यथार्थ स्वरूप हिंदुस्थानात कोणास माहीतच नव्हते आणि ते सूक्ष्म फरक तिकडील बंदिवानास तत्काळ ग्रहण करता येणारे नव्हते. म्हणून अंदमानच्या वसाहतीस सोडा या भाषणाचा बरोबर अर्थ त्या गडबडीत व्यक्त झाला नाही. तरीही आमच्या आवेदनपत्रात आम्ही त्या प्रश्नाचे दिग्दर्शन केले होते. त्या भेदामुळे पुढे बंदिवानांच्या साधारण प्रवृत्तीस आम्हास तीव्र विरोध कसा करावा लागला हे पुढे स्पष्ट होईलच. आमच्या आवेदनपत्रात कारासंस्था आणि शिक्षा विज्ञानाच्या ध्येय आणि व्यवहाराविषयी जी चर्चा केली होती तिची रूपरेखा खाली दिली आहे. शिक्षा विज्ञानाचे ध्येय दंडितांची आत्मिक, मानसिक आणि शारीरिक सुधारणा हे असावं. प्रतिशोध म्हणजे सूड उगवणे हे नव्हे. त्या नैतिक सुधारणेस शक्य करणारे आणि नैतिक अवनतीस रोखणारे एक परिणामकारक साधन म्हणून काय तो यथाप्रमाण आणि अत्यावश्यक तितका प्रतिशोध आणि शासन यांचा अवलंब केला जावा. अजूनपर्यंत मनुष्य स्वभावातील क्रूर प्रवृत्तीचा समूळ नायनाट झाला नसल्याने आणि दंडाच्या भयाने नीतिभयापेक्षा अनेक मनुष्य एकंदरीत अधिक संयमयुक्त राहून सामाजिक बंधने पाळतात हा अनुभव वरचेवर येत असल्याने अपराध्यास अपराधाच्या अपेक्षित सुखापेक्षा अपराध केल्याने अधिक दुःखच होते अशी प्रत्यक्ष भीती वाटावी इतका दंड देणे अवश्य आहे. पण तो व्यक्तिविशेषाच्या आणि अपराधाच्या परिस्थितीनुरूप न्यूनाधिकत्वे कठोर असावा. सरसहा वेतांची आणि फाशीची शिक्षा जरी आज निषिद्ध मानता आली नाही तरी ती ज्या व्यक्तीस कोणाच्याही इतर उपायाने सुधारणे अशक्य वाटत आहे त्या व्यक्तीसच देण्यात यावी. जे दंडित होतात त्यात अल्पवय, सुधारणीय स्वभाव, अपराधांचा पश्चात्ताप, अपराधाची व दंडित होण्याची संख्या इत्यादी काही ठळक मापाने वर्गीकरण करावे आणि त्यांची सुधारणीय किंवा दुःसुधारणीय, दंडनीय किंवा दयनीय अशी भिन्न विभागात वाटणी व्हावी.
त्यांच्यात शक्य ते संमेलन घडू देऊ नये. सुधारणीय किंवा दंडनीय वर्गास अवरोध एकाच प्रतीचा असला तरी सौम्य शासनाखाली ठेवावे आणि विरुद्ध वर्गास सापेक्षतः कठोर आणि कडक शासनात ठेवावे. सुधारणेप्रमाणे या वर्गातील त्या वर्गात किंवा त्या वर्गातील या वर्गात घालण्यात यावे. दंडितांकडून काम करून कारागार संस्थेची आर्थिक स्थिती सुधारावी किंवा अर्थप्राप्ती व्हावी हा मुख्य उद्देश केव्हाही असू नये, तर त्यास होते त्याहून चांगले नागरिक करून पुन्हा स्वतंत्र जगात त्यास सोडता यावे असे शिक्षण त्यास सक्तीने देण्यात यावे. अंदमानासारख्या ठिकाणी शिक्षण न घेण्याची अप्रत्यक्ष सक्ती जी असे ती तर केवळ सैतानी वृत्तीचेच द्योतक होती. कामाच्या सक्तीपेक्षा शिक्षणाची सक्ती बंदिवानांवर केली जावी. शिक्षण विशेषतः सामाजिक सद्गुण आणि मानसिक नीतिमत्ता वाढवणारं असावं. विशेषतः 20-22 वर्षांपर्यंतचे दंडित हे कधीही असुधारणीय म्हणून समजले जाऊ नयेत. मग त्यांचा नैबंधिक म्हणजे लिगल अपराध कोणाचा का असेना, भावी नागरिक त्यास करता येईल अशा निर्धाराने व्यक्तिस्वभावाप्रमाणे कडक व सौम्य शिस्त त्यास लावून शिक्षण देण्यात यावं. समाजाला उपयोगी आणि त्यांच्या चरितार्थाला पोषक असे धंदे त्यास शिकविण्यात यावेत. राष्ट्रीय आणि मानवीय गुण त्यांच्यात विकास पावण्यास सहाय्यक होणाऱ्या मनोरंजनाची, संगीत, चित्रपट इत्यादींची परवानगीही मधूनमधून त्यास देण्यात यावी. अर्थातच त्यांची स्थिती नेहमीच इतकी कष्टप्रद असलीच पाहिजे की त्या योगे त्यास कारागार हे बाहेरच्या जगताहून त्रासदायक आणि दुस्सह वाटावे. पण ती दुस्सहता आपणच आपणावर ओढवून घेतली आहे आणि नियमानुकूल वागून सामाजिक सद्गुण शिकू तर ते जितकं लवकर शिकू तितकं लवकर आपणास पुन्हा त्या समाजात स्वतंत्रपणाचे सुख अनुभवास येईल अशी निश्चिती आणि जाणीव त्यांच्यात उत्पन्न केली जावी आणि अनुभवांती ती यथार्थ आहे असं त्यास प्रत्यंतर घेता यावं. काही अंशातच पापप्रणवता जन्मसिद्ध असते हे तत्त्व अगदी उत्कटपणे आढळून येईल. त्याच विशिष्ट उदाहरणांपुरतं अवलंबिले जावं. साधारणतः हे सिद्ध होण्यास जितका पुरावा पाहिजे त्याच्या शतांशसुद्धा अजून मिळालेला नाही. उलट पुरावा वाटेल तितका सापडतो. वरील रूपरेखा अत्यंत त्रोटकपणे दिली असल्याने त्यातील काही विधाने शंकास्पद वाटतील, परंतु आम्ही तोंडी चर्चेत ती विशद करून सांगितली होती. अंदमान संबंधी आमचे धोरण आम्ही असं दर्शवलं की जलवायूच्या दृष्टीने अंदमान हे सध्या तरी आरोग्यघातक आहे, तरी ते प्रयत्नांनी आरोग्यप्रद होऊ शकेल. राहणी आणि व्यवस्था उत्तम असेल तर आजही अंदमानात दीर्घायुषी आणि आरोग्यवान जनता नांदू शकेल. उदाहरणार्थ इंग्रजादी सुखवस्तू अधिकारी तिकडे चांगले धष्टपुष्ट राहू शकतात. ज्या लोकांच्या स्वभावातच अपवादस्वरूप क्रौर्य प्रवणत्व दिसून येते किंवा सामाजिक नियम ज्यांनी वारंवार भंग केल्याने सभ्य समाजात ज्यांना नांदता येत नाही अशा लोकांस हिंदुस्थानात कारागारातून व्यर्थ कुजवीत मारण्यापेक्षा त्यास अंदमानासारख्या बेटात वसाहत करावयास लावणे हे राष्ट्रीयदृष्ट्या अवश्य आहे. त्या योगे त्यांच्या आयुष्यास काहीतरी सामाजिक फळ येईल. त्यांचे व्यक्तिजीवनही त्यास अधिक सुखकर आणि सुधारणीय वाटू लागेल. कारण सभ्य जगातील सौम्य निर्बंधात जरी त्यांना समाज करून राहता आलं नाही तरी त्यांच्या उद्दंड प्रवृत्तीस वशीभूत करील अशा कडक शिस्तीत त्यास समाज करून राहता येते. अगदी क्रूर म्हणून गाजलेले स्वार्थांध लोकही कारागारीय कडक शिस्तीत मेणाहून मऊ झालेले आणि सामाजिक नियम पाळणारे झालेले आढळतात. पुढचा भाग आपण उद्या वाचूया मित्रांनो. तोपर्यंत बाय.